नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. रशियाच्या उत्तर काकेशस प्रदेशातील दागिस्तानमध्ये काल दहशतवाद्यांनी एक सिनेगॉग, 2 चर्च आणि 1 पोलीस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 6 पोलीस अधिकारी, चर्चमधील एक फादर यांच्यासह जवळपास 15 जणांचा मृत्यू झालाय, तर 25हून अधिक जखमी झाले. या संदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिली. रशियन पोलीस अधिकाऱ्यांनी दहशतवादी हल्ल्यांचा तपास सुरू केलाय. लेबनॉनमधील हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे युद्धात रूपांतर झाल्यास इराणचा पाठबळ असलेल्या सशस्त्र गटांमधील हजारो दहशतवादी लेबनॉनमध्ये येण्यास तयार असल्याचा इशारा इराणचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी दिलाय. असं झाल्यास हिंसाचारात मोठी वाढ होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान हजारो निदर्शकांनी शनिवारी तेल अवीवमध्ये मोठी रॅली काढली आणि हमासच्या बंदिवासातून ओली सोडण्याची मागणी केली. हातात इस्रायली झेंडे घेऊन निदर्शक इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात घोषणा देत होते. उत्तर कोरियाची वाढती आक्रमकता लक्षात घेऊन अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौका दक्षिण कोरियाजवळ तैनात केली आहे. दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिका या 3 देशांच्या सागरी युद्ध सरावासाठी USS थिओडोर रूझवेल्ट ही युद्धनौका दक्षिण कोरियाजवळ आणण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. ब्रिटनमधील भारतीय वंशाचे उद्योगपती हिंदूच्या कुटुंबातील 4 जणांची 22 जून या दिवशी स्वित्झर्लंडच्या उच्च न्यायालयाने सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. 21 जून या दिवशी कनिष्ठ न्यायालयाने या 4 जणांना नोकरांचं शोषण केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा सुनावली होती. तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्यानंतर ही शिक्षा रहित करण्यात आली आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी घालणारा कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. काही राज्यांनी शाळेत मोबाईलवर बंदी घातली आहे. नव्या शैक्षणिक वर्षात येणाऱ्या वर्गात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरता येणार नाहीये. श्रीलंकेच्या सागरी हद्दीमध्ये मासेमारी केल्याच्या आरोपाखाली भारताच्या 18 मच्छीमारांना श्रीलंकेच्या तटरक्षक दलाने अटक केली. या मच्छीमारांच्या 3 मच्छीमार नौका देखील जप्त करण्यात आल्या. शनिवारी रात्री करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान श्रीलंकेच्या उत्तरेकडील डेल्फ्ट बेटाजवळून या मच्छीमारांना अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी प्रथमच मान्य केले की भारताच्या सहाय्यामुळे त्यांचा देश 2 वर्षातील सर्वात वाईट आर्थिक संकटातून बाहेर पडलाय. हे सर्व भारताकडून मिळालेल्या 29,247 कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्यामुळे शक्य झालंय. त्या सर्वांची परतफेडही केली जाईल. भारत आणि बांगलादेशात व्यापार, सागरी सीमा सुरक्षा, डिजिटल देवाणघेवाण यासह अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी करार झालाय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शुक्रवारपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या संदर्भात जोपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत अरविंद केजरीवाल यांना जामीन देता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी 26 जून रोजी होणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांचा तुरुंगातील मुक्काम वाढलाय. दक्षिण कोरियामधील लिथियम बॅटरी उत्पादन करणाऱ्या कारखान्यात आज सकाळी 10:30 वाजता आग लागली. या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. त्यांचे मृतदेह सापडलेत अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांच्या दुजोराने योनहाप वृत्तसंस्थेने दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी अनेक शस्त्र आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रे हस्तगत केली आहेत. या यंत्रांमध्ये एक अत्यंत उच्च तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या चीनी बनावटीच्या अल्ट्रा सेटचा समावेश आहे. पाकिस्तानी सैन्याकडून वापरले जाणारे हे हँडसेट दहशतवाद्यांकडे आढळल्याने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांच्यातील संबंध पुन्हा एकदा समोर आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या चालू असलेल्या हज यात्रेच्या वेळी मक्केतील तापमान 42 ते 50 अंशांपर्यंत पोहोचल्याने उष्माघातामुळे अनेक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला. आतापर्यंत उष्माघातामुळे एकूण 1,150 यात्रेकरूंचा मृत्यू झालाय, तर 2,700हून अधिक हज यात्रेकरूंना उष्माघाताचा झटका आलाय.
T20 विश्वचषकाच्या सुपर 8च्या अमेरिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यात वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डनने अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकर याचा त्रिफळा उडवत हॅट्रिक पूर्ण केली आहे। यावेळी जॉर्डनने हॅट्रिकसह एका षटकात 4 विकेट्स घेतल्या आणि अमेरिकेचा डाव 115 धावांवर आटोपला। त्याने 2.5 षटकात 10 धावा घेत 4 विकेट्स घेतल्यात। मात्र ही यंदाच्या विश्वचषकातील तिसरी हॅट्रिक आहे। यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने याच विश्वचषकात 2 वेळा अशी कामगिरी केली आहे। भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने 23 जून या दिवशी सलग तिसऱ्यांदा रियुजेबल लॉन्च व्हेइकलचा म्हणजेच पुनर्वापर करण्यात येणाऱ्या अंतराळ यानाची चाचणीमध्ये यश मिळवलंय। टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।